देशभरातील शाळांपैकी अनेक शाळांमध्ये संगणक आहेत तर इंटरनेट नाहीत। काही ठिकाणी तर संगणक सुद्धा नाहीयेत। लोकशाही मराठीनं हाच मुद्दा गेले अनेक दिवस लावून धरलाय। विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं आणि त्यांना संगणकाची सुद्धा गोडी लागावी म्हणून खरं तर शासनाकडून सगळ्या शासकीय शाळांमध्ये संगणक संच वाटप करण्यात आलं होतं। धुळ्यातल्या साळवे या गावात देखील लोकशाही मराठीनं या संदर्भात रियालिटी चेक केलाय। त्यावेळी मात्र शासनानं दिलेले कम्प्युटर धूळ खात पडल्याचं वास्तव समोर आलंय। 151 विद्यार्थी पटसंख्या असलेली ही शाळा केवळ एकच संच शासनाकडून या ठिकाणी देण्यात आलाय। मात्र वेळोवेळी मेंटेनन्स न झाल्यानं हा संगणक सुद्धा नादुरुस्त अवस्थेत आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। केंद्र शासनाच्या अहवालानुसार जवळपास राज्यात 57% शाळांमध्ये संगणक आहे आणि इतर जी काही टक्केवारी यात संगणक नाहीये। त्याचबरोबर इंटरनेटचा देखील अभाव या शाळांमध्ये आहे असं केंद्र सरकारने म्हटलंय। आपण आलो धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील साळवेच्या जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापिका आपल्या सोबत आहे। मॅडम नमस्कार, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। काय परिस्थिती तुमच्या शाळेमध्ये? संगणक शासनाने दिलेले होते, काय संगणकाची परिस्थिती, किती संगणक देण्यात आले होते, आता काय परिस्थिती आणि तुमची मागणी काय शिक्षिका म्हणून? आम्हाला शासनाने एक संगणक दिलेला होता, तो नादुरुस्त आहे। तरी आम्हाला संगणक मिळावा, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी, अक्षर ओळखसाठी संगणक देण्यात यावा। जवळपास पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या वतीने म्हणजे शासनाच्या वतीने प्रत्येक शाळांमध्ये संगणक विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले होते, परंतु त्यांची वस्तुस्थिती पाहायला गेलं तर संगणक हे बंद अवस्थेमध्ये आहे। विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी आहे, पालकांना देखील शिक्षकांना देखील शिकवण्याची गोडी आहे, परंतु संगणकच सुरू नसल्यामुळे शिक्षकांचे देखील हात बांधले गेलेत। विद्यार्थ्यांना देखील शिक्षण मिळू शकत नाही। किमान आता या सगळ्या बातम्यांनंतर, या सगळ्या माहितीनंतर शासनाच्या वतीनं या शाळांमध्ये संगणक पुरवले जातील का, हा प्रश्न पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन रूपकसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, शिंदखेडा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।